सोलापुरात तब्बल 3.25 कोटींचा फसवणूक, पती पत्नी अडकले। सोलापूर मागील 4 वर्षात बीसीच्या नावाखाली सोलापुरातील 131 जणांची तब्बल 2,69 लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक करणाऱ्या पती पत्नी विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाजी लक्ष्मण आवार वय 37 वर्षे साईबाबा चौक यांनी फिर्यादी दिली आहे। यातील श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा वय 44 वर्षे कुशी रेसिडेन्सी गीतानगर थोरात हॉस्पिटल जवळ सोलापूर व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा वय 44 वर्षे या दोघांनी मिळून दिनांक 1 नोव्हेंबर 2020 पासून ते 30 एप्रिल 2024 दरम्यान बीसी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला। जास्त रक्कम व्याजपोटी पैसे मिळवून देण्याचे खोटी आमिष दाखवून श्री ओम साई फायनान्सच्या माध्यमातून गुंतवणुकीदारांच्या ठेवींच्या पैशाचा अपहार करून फिर्यादी व यातील गुंतवणूक करणाऱ्या एकूण 131 व्यक्तीचा विश्वासघात करून 2,69,19,000 रुपये इतकी फसवणूक केलेली आहे। तसेच मला वारंवार धमकी देऊ नका, तसे केल्यास मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी आम्हा सर्व गुंतवणुकीदारांना धमकी देत होता। म्हणून फिर्यादीवरील 131 व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून रमेश चिप्पा त्यांची पत्नी सुजाता चिप्पा या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे करीत आहेत। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।